आणि शाळेतून जर घरी आले ना आणि पहिली चौकस करते, आई आज बाबा जेवले का ग? नाही बेटी, ते सकाळपासून चहा घेतली नाहीयेत, ती कॉफी घेतली नाही आणि ते नाश्ता केले नाहीत, आणि ती कोणाशी बोलत नाही आणि ती तिथेच बसून आहेत. आणि तू घे जेवून. काय गाई, आज माझा जन्मदाता बाप उपाशी आहे. आणि मी नाही जेवणार. अरे ज्या दिवशी जन्मदाता बाप उपाशी असतो ना, त्या दिवशी मुलगी दिवसभर उपाशी असते. संध्याकाळच्या वेळेस बाबाला आग्रह करते, बाबा बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना. हो बाबा, बाबा तुम्ही 2 तरी घास खाऊन घ्या ना बाबा. अरे बाप मात्र जेवत नसतो आणि मुलगी मुळू मुळू लढत असते. संध्याकाळची 11 वाजू देते, अख्ख्या घराला झोपू देते आणि आपल्या बापाच्या खोलीत जाते आणि बापावरच्या तोंडावरचं पंगरण करते. बाप डोळेकडून पाहतो तर काय मुलगे कालीस बेटी, कालीस. बाबा तुमची तब्येत ठीक नाही ना बाबा? बाबा बाबा हातपाय झोपून देऊ का बाबा? बाबा बाबा डोकं दाबून देऊ का बाबा? बाबा बाबा खायला करून काय देऊ का बाबा? बाबा बाबा डॉक्टर बोलून आणू का बाबा? बाबा अख्ख्या घराची काळजी करते ती मुलगी फक्त बाबा. अरे बाप लढतच उठून बसलं, मुलीला कवटाळलं, मुलीनं विचारलं की का लढता बाबा, का लढता? बेटी जेव्हा माझी माय मेली ना, तेव्हा मी 2 वर्षाचा होतो आणि तेव्हापासून मला सुख भेटलं नाही. बेटी तू कधी कधी येते आणि माझ्या तोंडावून हात फिरवतीस, मला असं वाटतं की पांडुरंगा, अरे ही माझी लेक नाहीये, ही माझी मायच माझ्या पोटी जन्माला आली की काय. अरे म्हणून मुलीचं लग्न झाले त्या वर्षी बापाचं वय 50 असू द्या, आणि जेव्हा ती मुलगी सासरला नांदायला जात असते ना, 1 वर्षात बाप फासासारखा दिसतो आणि एवढा मोठा खड्डा आहे बापाच्या जीवनामध्ये. अरे कोणाची बहीण असू द्या, कोणाची लेक असू द्या, कोणाची ताई असू द्या, ज्यावेळेस ती नवरीचे कपडे पदार्पण करते ना, त्यावेळेस तिचा मोठा भाऊ तिच्या पाय पडण्यासाठी खाली वागतो. त्यावेळेस कडकडून मिठी मारते, सांगते दादा येतो बरं का, दादा येतो बरं का दादा. तुझ्या घरचा करतायस रे दादा, तू जर काम केलंस ना दादा अख्खा परिवार जगेल. आणि तू जर तुझ्या बायकोचं ऐकून वेगळं झाला ना रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल रे दादा, अख्खा परिवार वाऱ्यावर पडेल. तू माझ्या बाबांकडे लक्ष दे रे दादा, तू माझ्या बाबांकडे लक्ष दे. अरे जेव्हा ती मुलगी बापाकडे ते बापाला कडकडून मिठी मारते आणि सांगते बाबा
येतो बर का बाबा, येतो बर का बाबा. अरे तो बाप मात्र त्या खांब्याच्या मग जाऊन डसा डसा लढतो. तो बाप आहे, कारण नाही बाप. अरे ज्या बापानं तर आताच्या पोळासारखं सांभाळ केलं, ज्या बापानं अण्णाचं मोठं केलं, ज्या बापानं बोध धरून चालवायला शिकवलं, आणि तीच मुलगी सासरला नांदायला जात असते, कारण नाही बाप. अरे जेव्हा ती मुलगी एक पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, आणि दुसरं पाऊल पुढे टाकते आणि मागे परतून पाहते, म्हणून कन्या सासुऱ्याशी जाये जाये, कन्या सासुऱ्याशी जाये हो, कन्या सासुऱ्याशी जाये जाये, कन्या सासुऱ्याशी जाये.
कशी जाय मागे परतुनी पाय तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटशी केशवा. अरे निस्वार्थ प्रेमी मुलगी आपल्या बापावरती करते ते निस्वार्थ. अरे निस्वार्थ प्रेम करते. अरे आई वडिलांची सेवा केली पाहिजे. आणि जेव्हा माझे तुकोबर आहे पाऊल टाकतात गावाकडे बघता